नमस्कार मित्रांनो, आता मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे। ही योजना सुरू झालेली आहे। याचा जो जी.आर. आहे तो जी.आर. आता आलेला आहे। 100% आता मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे। तर मित्रांनो, कोणकोणत्या मुली यासाठी पात्र असणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहून घेऊया। त्याआधी तुम्ही जर का आपल्या के मराठी जी.आर. या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर मित्रांनो, जो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जी.आर. आलेला आहे तो जी.आर. नेमका काय आहे आता आपण पाहूया। व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच SC/BC, तसेच इतर मागासवर्ग म्हणजेच OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत हा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, याच्या अगोदर 50% शिक्षण हे मोफत होतं, परंतु आता राज्य सरकारने मुलींसाठी 100% शिक्षण हे मोफत केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला आता 1 रुपयासुद्धा द्यायची गरज नाही आणि याच्यासाठी हा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता, दिनांक 8 जुलै 2024 रोजी हा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग म्हणजेच OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच SC/BC या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये 8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ देण्यात येतो। व्यावसायिक शिक्षणामुळे मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार म्हणजेच NEP व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी ह्या प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पावसाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत, ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीत हा अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता जी.आर. काय आहे म्हणजे शासन निर्णय काय आहे तो आता आपण पाहूया। राज्यातील शासकीय महाविद्यालये तसेच शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालये, तसेच तंत्रनिकेतने, तसेच सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील व तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभाऐवजी आता 100% लाभ देण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात येत आहे। तसेच यासाठी येणाऱ्या 906.5 कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे। वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या महिला व बालविकास विभाग,
शासन निर्णय 6/4/2023मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता 2024-25साठी सर्व मुलींना जे काही शिक्षण आहे ते आता 100% मोफत करण्यात येत आहे. याच्या अगोदर हे शिक्षण 50% मोफत होतं. तर शेतकरी मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा असा GR होता. तर हा GR जर का तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी अशाच आणखीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.